नमस्कार. आज आपण वित्तीय बाजारपेठेचे प्रकार याबद्दल पाहणार आहोत. याच्यापूर्वी आपण वित्तीय प्रणालीचे कार्य पाहिला. म्हणजे हा जो आपला चॅप्टर सुरू आहे त्याच्यातील वित्तीय बाजारपेठेचे प्रकार हा आपल्याला आज या ठिकाणी पाहायचा आहे. तर याच्यापूर्वी आपण पाहिलेलं आहोत की वित्तीय प्रणालीचे जे कार्य आहेत, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की आर्थिक संसाधनांचे वितरण सुलभ करण्यासाठी म्हणून या वित्तीय प्रणालीचा वापर या ठिकाणी केला जात असते. आणि त्या ठिकाणी जे आर्थिक संसाधने असतात त्यांची वाटणी त्या ठिकाणी त्या पद्धतीने केली जात असते, अशा सुद्धा आपण पाहिलेलं होतं. त्याच्यात आपण पाहिलेलं होतं की वेळ आणि स्थान यांच्या दरम्यानसुद्धा संसाधने स्थानांतरित करण्याचे कार्य या वित्तीय प्रणालीच्या माध्यमाने केले जात असते, याबद्दलचं सुद्धा पाहिलं होतं आपण. त्याच्यात आपण पाहिलेलं होतं की माहिती पुरवण्याचे सुद्धा कार्य, म्हणजे त्या ठिकाणी असलेली जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये विविध क्षेत्रामध्ये विकेंद्रीकृत निर्णय घेण्यासाठी मधून किंमत माहिती ही महत्त्वपूर्ण असते आणि त्याची माहिती वित्तीय प्रणालीद्वारे त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी पुरविली जात असते, असं सुद्धा आपण पाहिलेलं होतं. त्या ठिकाणी जोखमीचे व्यवस्थापन करणे हे सुद्धा पाहिलेलं होतं की वित्तीय व्यवस्थापनामध्ये कार्यक्षम वित्तीय प्रणाली अनिश्चितता आणि जोखीम हाताळण्याचे मार्ग या ठिकाणी प्रदान करते, असं पाहिलेलं होतं की जी जोखीम असते त्या जोखमीचे व्यवस्थापन करीत असते. म्हणजेच ती जोखीम, जो रिस्क आहे त्या जोखीमेवर योग्य तो व्यवस्थापन करून ती जोखीम कमी करण्याचा प्रयत्नसुद्धा या वित्तीय प्रणालीच्या माध्यमाने या ठिकाणी केलं जात असते, असं सुद्धा आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आज आपल्याला पाहायचं आहे की वित्तीय बाजारपेठेचे प्रकार कोणकोणते आहेत. तर मुदतीच्या आधारावर आपण जर पाहिला तर पहिला येते भांडवल बाजार. तर भांडवल बाजार काय असते याबद्दल आपण पाहणार आहोत. तर ज्या बाजारामध्ये मध्यम आणि दीर्घकालीन वित्तीय मालमत्तेची खरेदी विक्री केली जाते त्याला आपण भांडवल बाजार असे म्हणतो. म्हणजे जे दीर्घकालीन कर्जाची देवाणघेवाण, म्हणजे दीर्घकालीन वित्ताचं त्या ठिकाणी देवाणघेवाण केले जात असते, खरेदी विक्री केली जात असते, आपण त्याला भांडवल बाजार असे म्हणतो. भांडवल बाजाराचा संबंध असा वित्तीय मालमत्तेशी आहे की ज्यांची परिपक्वता कालावधी ही दीर्घकालीन असते. म्हणजे दीर्घकाळ म्हणजे काय, तर 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण त्याचा विचार करीत असतो भांडवल बाजाराचा. आणि मध्यम काळ म्हणजे काय, तर 1 ते 5 वर्षापर्यंतचा हा मध्यम काळ असतो. आणि अल्पकाळ म्हणजे त्या ठिकाणी 1 दिवस ते 1 वर्षापर्यंतचा हा जो अल्पकाळ असतो त्या ठिकाणी वेळेनुसार त्या ठिकाणी मोजले जात असते. जसं भांडवल बाजाराचा जर आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे तर भांडवल बाजाराचा संबंध हा वित्तीय मालमत्तेशी आहे आणि ज्याची परिपक्वता कालावधी ही दीर्घकाळापर्यंत असते. शिवाय भांडवल बाजारातील नियुक्तीच्या सिक्युरिटीची जी मुदत आहे ही 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीची असते. म्हणजे या ठिकाणी तेच आहे की जर भांडवल बाजाराचा जर आपल्याला या ठिकाणी विचार करायचा असेल तर दीर्घकाळापर्यंतचा जो कालावधी असेल, दीर्घकाळाचा जो भांडवल या ठिकाणी म्हणजे वित्ताचे देवाणघेवाण या ठिकाणी केलं जात असते दीर्घकाळासाठी, त्याला आपण भांडवल बाजार म्हणतो. भांडवल बाजाराचे 2 भागामध्ये विभागणी केलेलं आहे. पहिला आहे प्राथमिक बाजार. तर प्राथमिक बाजार म्हणजे काय, तर वित्तीय बाजार जेथे नवीन सूचीबद्ध कंपनीचे जेथे इनिशियल पब्लिक ऑफर ट्रेड केले जातात.
म्हणजेच या ठिकाणी काय असते की जे प्राथमिक बाजार आहे, प्राथमिक बाजार पहिल्यांदाच ज्या भागांची खरेदी विक्री केली जात असते त्याला आपण साध्या पद्धतीने प्राथमिक बाजार म्हणतो. म्हणजे नवीन भागांची खरेदी विक्री करणे, नवीन भागांची खरेदी विक्री करणे त्याला आपण प्राथमिक बाजार म्हणतो. आणि दुसरा म्हणजे दुय्यम बाजार, तर ज्याचा एकदा खरेदी विक्री झालेला आहे म्हणजेच त्या दुय्यम बाजाराला प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार हे भांडवल बाजाराचे दोन प्रकार आहेत. पहिला होता प्राथमिक बाजार, त्या प्राथमिक बाजारामध्ये नवीन भागांची खरेदी विक्री केली जात असते. आणि दुसरा आहे दुय्यम बाजार. या दुय्यम बाजारात स्टॉक मार्केट सुद्धा या दुय्यम बाजाराला म्हणतात. त्या ठिकाणी पूर्वीचे जे भाग आहेत त्यांना म्हणजे एकदा त्या स्टॉक मार्केटमध्ये त्या ठिकाणी भागांची खरेदी केली जात असते आणि नंतर त्यातून दुसरीकडे त्या ठिकाणी विक्री केली जात असते. तर अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी त्याला आपण दुय्यम बाजार म्हणतो. म्हणजे ज्या भागांची खरेदी विक्री झालेली आहे त्याची पुन्हा म्हणजे खरेदी विक्री करणे त्याला आपण दुय्यम बाजार म्हणत असतो. त्याच्यानंतर आहे नाणे बाजार. तर नाणे बाजारात की अशा बाजार जेथे अल्पकालीन मौद्रिक संसाधने खरेदी विक्री केली जात असतात, जसे व्यापारी पत, ट्रेझरी बिल, हुंडी, ठेवीचे प्रमाणपत्र इत्यादी सर्व संसाधनांची परिपक्वता लेखी ही जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंतसाठी असते. म्हणजे नाणे बाजारामध्ये जर आपण पाहिला तर 1 वर्षापर्यंतच्या जो कालावधीसाठी ज्या मौद्रिक संसाधनांची खरेदी विक्री केली जात असते, म्हणजे अल्पकालीन मौद्रिक संसाधनांची जी खरेदी विक्री केली जात असते त्या ठिकाणाला आपण नाणे बाजार म्हणतो. आणि त्या नाणे बाजारामध्ये व्यापारी पत, ट्रेझरी बिल, हुंडी, ठेवीचे प्रमाणपत्र इत्यादी संसाधनांचा त्या ठिकाणी वापर केला जात असतो. त्याच्यानंतर दाव्याच्या स्वरूपावर आधारित या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे कर्ज बाजार. दाव्याच्या स्वरूपावर वर्गीकरण यामध्ये पहिला दिलेला आहे की कर्ज बाजार. तर असा बाजार जेथे निश्चित व्याजाचे वित्तीय संसाधने खरेदी विक्री केले जातात असे जे बाजार असतात त्यांना आपण कर्ज बाजार म्हणतो. जसं डिबेंचर आहे, बॉन्ड्स आहे, त्याला आपण कर्ज बाजार म्हणत असतो. कारण यामध्ये यांना देण्यात येणारा जो व्याजदर आहे हा व्याजदर निश्चित प्रमाणामध्ये असतो. त्यांना त्याचा जो कालावधी असतो हा कालावधीसुद्धा त्या ठिकाणी त्यांचा हा निश्चित प्रमाणामध्ये असतो आणि म्हणून आपण याला कर्ज बाजार म्हणत असतो. आणि जेव्हा परतफेडीची जेव्हा वेळ येत असते तेव्हासुद्धा याला त्या माध्यमाने म्हणजेच आधी इक्विटी शेअर्सच्या आधी म्हणजे भागांच्या आधी या कर्ज जे बाजार असतात या कर्ज म्हणजे जे डिबेंचर्स असतात त्यांचा जसं बॉन्ड्स असतात यांचा आधी परतफेड केला जात असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा दिलेला आहे इक्विटी बाजार. तर अशा बाजारामध्ये जेथे गुंतवणूकदार आपला पैसा हा कंपनीच्या समता भागामध्ये गुंतवितात आणि ज्यावर लाभांश प्राप्त होतो, परंतु ज्याचा दर हा निश्चित नसतो. जसं जो इक्विटी बाजार आहे ज्याला आपण इक्विटी मार्केट म्हणतो, ह्या इक्विटी मार्केटच्या माध्यमाने जे गुंतवणूकदार असतात हे आपला जो पैसा असतो हा समभागामध्ये त्या ठिकाणी समता भागामध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक केली जात असतात आणि त्यावरील जो मोबदला आपल्याला मिळणारा असतो, जो लाभांश असतो, म्हणजे त्या शेअर्सवर तो जो इक्विटी बाजार आहे त्या इक्विटी बाजाराच्या माध्यमाने जे भागांवर आहेत ते जे भाग आहेत त्या भागावर आपल्याला मिळण्यात येणारा जो लाभांश असतो हा निश्चित नसतो. कारण हे जे समता भागधारक असतात हे समता भागधारक त्या कंपनीचे मालक असतात आणि म्हणून जेव्हा परतफेडीची जेव्हा वेळ येत असते तेव्हा यांना सगळ्यात शेवटी मिळत असते आणि यांचा जो दर असतो, लाभांश घेण्याचा जो दर असतो हा सुद्धा निश्चित नसतो. त्याच्यानंतर आहे तिसरा आहे
डेरिव्हेटिव्ह बाजार, तिसरा आहे डेरिव्हेटिव्ह बाजार। तर डेरिव्हेटिव्ह बाजारामध्ये विशिष्ट मालमत्तेसाठी कराराद्वारे बाजार किमतीचा समावेश असतो। कराराद्वारे हा बाजार हा खूप जास्त स्पष्टात्मक आहे आणि त्यामुळे अनुभवी गुंतवणूकदारच यामध्ये गुंतवणूक करीत असतात। डेरिव्हेटिव्ह करारामध्ये सामान्यतः स्टॉक, बॉन्ड्स, कमोडिटीज व फ्युचर्स ऑप्शन्स स्वॅपचा या ठिकाणी समावेश होत असतो। म्हणजे हा जो डेरिव्हेटिव्ह जो बाजार असतो, हा बाजार एका करारावर, या ठिकाणी जो करार झालेला असतो मालमत्तेसाठी, जो करार असतो त्या कराराच्या माध्यमाने हा डेरिव्हेटिव्ह बाजार या ठिकाणी असतो आणि त्यामध्ये स्टॉक्स, बॉन्ड्स, कमोडिटीज, फ्युचर्स ऑप्शन यांच्या संसाधने म्हणून या ठिकाणी यांचा वापर केला जात असते। त्याच्यानंतर आहे विमा बाजार। तर विमा बाजार हा असा बाजार आहे की ज्यामध्ये विमा कंपनी व्यक्ती किंवा संस्थांना विमा सुरक्षा प्रदान करीत असते। म्हणजे विमा खरेदी हा कोणत्याही व्यक्तीचा व्यक्तिगत निर्णय असतो। त्यासाठी विमा घेण्याच्या व्यक्तीला प्रव्याजी भरावी लागते आणि कंपनी प्रव्याजी घेते आणि कोणताही धोका किंवा जोखीम जर झाली तर त्याला नुकसान भरपाई देण्याचे कार्य या विमा बाजाराच्या माध्यमाने केला जात असतो। त्याच्यानंतर आहे कमोडिटी बाजार। तर या कमोडिटी बाजार हा विविध वस्तूंचा संघटित बाजार आहे। विविध वस्तूंचा एक संघटित बाजार आहे आणि कमोडिटी बाजारामध्ये वस्तूची वास्तविक वितरण केले जात नाही। वस्तूची असते त्या वस्तूची वास्तविकतेमध्ये वितरण केले जात नाही। व्यवहार करताना विशिष्ट वस्तू खरेदी किंवा विक्री करणे प्राप्त नसते किंवा म्हणजे फक्त नफा किंवा तोटा प्राप्त केला जात असतो। बघा या ठिकाणी दिलेलं आहे की जो कमोडिटी बाजार आहे, या कमोडिटी बाजाराचं वास्तविक वितरण म्हणजे जे वस्तू असतात त्या वस्तूचा वास्तविक वितरण या ठिकाणी केलं जात नाही। त्या ठिकाणी नफा आणि तोटा यावरच याचा म्हणजे नफा आणि तोटा याचा विचार त्या ठिकाणी केला जात असते। त्याच्यानंतर व्यवसायाच्या संरचनेवर आधारित या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे। पहिला आहे एक्सचेंज व्यापाराचा बाजार। एक्सचेंज व्यापाराचा बाजार तर व्यवसायाच्या संरचनेवर आधारित वर्गीकरण या दिलेलं आहे। पहिला दिलेला आहे एक्सचेंज व्यापाराचा बाजार। तर अशा वित्तीय बाजार की जेथे प्रामाणिक प्रक्रिया असून केंद्रीकृत व्यवस्थापन या ठिकाणी असते, आपण त्याला एक्सचेंज व्यापार असे म्हणतो। म्हणजे प्रामाणिकपणे या ठिकाणी केंद्रीकृत व्यवस्थापन असते। केंद्रीकृत म्हणजे जो अधिकार असतो तो एका व्यक्तीकडे असतो आणि त्याचा व्यवस्थापन हा योग्य त्या पद्धतीने केलं जात असते। त्याच्यानंतर आहे ओव्हर द काउंटर बाजार। ओव्हर द काउंटर बाजार तर अशा बाजारात जेथे ठीक आहे, आपण बाकी उद्या पाहणार आहोत।